हॅलो एव्हरीवन. आज आपण डिस्कस करणार आहे हेल्थ प्रॉब्लेम इन इंडिया. आपण जस्ट इन शॉर्टमध्ये बघणार आहेत की कोणते कोणते प्रॉब्लेम जे आहेत, जसं की इंडियामध्ये असं म्हणजे जास्त सर्वाईव्ह होऊ शकतात लोक पीपल्स की पॉप्युलेशन त्या ठिकाणी सर्वाईव्ह होऊ शकतात. आपल्याला एवढंच बघायचं आहे. आपल्याला इन डिटेल त्यांच्या आता लाईक दॅट जे प्रॉब्लेम आहे आपल्याला त्यांना इन डिटेल स्टडी करायची आहे. हा जस्ट एक नॉर्मल पार्ट आहे की कोणते कोणते प्रॉब्लेम आहे की जे आपण इंडियामध्ये बघू शकतो. इंट्रोडक्शन आपण बघू. Assessment of the health status and health problem is the first requisite for any plan effort to develop health services. India was one of the pioneers in health services planning with the focus primary health care. ओके, तर आता या ठिकाणी आपण बघणार आहे की असे हेल्थ स्टेटस त्याच्यामुळे तुम्हाला किंवा असं तुमच्यामध्ये हेल्थ प्रॉब्लेम जे फर्स्ट डेव्हलप होणार. ओके, ते डेव्हलप झाल्यानंतर तुम्ही काय त्याला हेल्थ सर्व्हिसेस प्रोव्हाइड करणार. ओके, किंवा तुम्ही कसं प्लॅनिंग करून सण तुमची प्रायमरी हेल्थ तुम्ही बेसिक हेल्थ तुम्ही रिकवर करणार. ओके, त्याला आपण हेल्थ प्रॉब्लेम इंडियामध्ये बोलू शकतो. त्यानंतर आहे डेफिनेशन ऑफ हेल्थ प्रॉब्लेम. हेल्थ प्रॉब्लेम इज स्टेट इन विच पर्सन इज अनएबल टू फंक्शन नॉर्मली, स्टेट ऑफ इल हेल्थ, अनहेल्दी इलनेस. ओके, त्यामध्ये काय आहे की तुम्ही जे तुमची हेल्थ आहे, ओके, तुमच्या हेल्थमध्ये तुम्हाला काही फिजिकल इलनेस असेल, मेंटली इलनेस असेल, ओके, किंवा सोशल इलनेस असेल, किंवा तुमची जी फिजिकल हेल्थ आहे ती प्रॉपरली वर्क करू शकत नाही. सम टाईम्स ऑफ तुम्हाला डिसीज कंडिशन आहे. सपोज एक्झाम्पल आपण घेतलं तर फिवर आहे, कफ आहे. ओके, तुम्हाला ते इलनेस त्या ठिकाणी तुम्ही सफर करता किंवा तुम्हाला इलनेस तुम्ही आज सर्वाईव्ह करता तुमच्या बॉडीमध्ये. ओके, एखादा बॅक्टेरिया एंटर झाला किंवा एखादा बॅक्टेरिया तुमच्या बॉडीवर अफेक्ट करतो किंवा एखादा पॅथोजन असेल, त्यामुळे तुमची हेल्थ काय होणार, डिस्टर्ब झाल्यामुळे तुम्हाला हेल्थ इलनेससुद्धा होऊ शकतो. ओके, त्याला आपण हेल्थ प्रॉब्लेमसुद्धा असं बोलू शकतो नॉर्मली. ही आपली डेफिनेशन आहे. मेजर हेल्थ प्रॉब्लेम कोणते कोणते असतात. देर आर व्हेरियस हेल्थ प्रॉब्लेम इन इंडिया विच कॅन बी कॅटेगराईज इन द फॉलोविंग आर. ओके, खूप सारे मोठ्या मोठ्या प्रमाणात जे प्रॉब्लेम आहे आपण त्यात एक करून बघूयात. आपला खूप शॉर्टमध्ये आपण घेणार आहे. जस्ट आपल्याला की ॲनालाइज करायचे की कोणते कोणते प्रॉब्लेम आपल्यामध्ये इंडियामध्ये आहेत. ओके, आणि आपल्याला त्याची इन डिटेल्स तुझा स्टडी करायची. आपण जस्ट ओरिएंटेशन करणार आहेत कोणते कोणते प्रॉब्लेम आहे आणि त्याचा आपण एक एक करून सनी प्रॉब्लेम सॉल्व करणार आहे. ओके, किंवा आपण हे जे प्रोग्राम आपण आता स्टार्ट करू, हा टॉपिक नंतर आपण प्रोग्राम स्टार्ट करू, त्यामध्ये तुम्हाला इन डिटेल कळणार आहे की कोणते कोणते डिसीजेस इंडियामध्ये स्प्रेड होत आहे. ओके, फर्स्ट वन आहे कम्युनिकेबल आणि नॉन कम्युनिकेबल प्रॉब्लेम आहे. ओके, हा एक फर्स्ट प्रॉब्लेम आहे इंडियातला आणि मेन प्रॉब्लेम आहे. त्यानंतर आहे न्यूट्रिशनल प्रॉब्लेम. ओके, हा सेकंड वन आहे. थर्ड वन आहे एन्व्हायरमेंटल किंवा सॅनिटेशन प्रॉब्लेम. फोर्थ वन आहे मेडिकल प्रॉब्लेम. ओके, फिफ्थ वन आहे पॉप्युलेशन प्रॉब्लेम. ओके, आता फर्स्ट वन आपण बघणार कम्युनिकेबल आणि नॉन कम्युनिकेबल प्रॉब्लेम कोणते कोणते आहे. ओके, आता आपण जेव्हा नेक्स्ट टॉपिककडे जाऊ, ओके, समजा की हा टॉपिक झाल्यानंतर आपला नेक्स्ट टॉपिक येईल, त्यामध्ये आपण बघणार आहेत की कोणते कोणते कम्युनिकेबल डिसीजेस आहे. ओके, त्याचे प्रोग्राम कोणते. ओके, त्याच्यावर कोणते कोणते प्रोग्राम झाले. त्यानंतर न्यूट्रिशनल प्रॉब्लेम असेल, न्यूट्रिशनवर कोणते कोणते प्रोग्राम आहे. ओके, हे आपण इन डिटेलमध्ये स्टडी करणार, त्यावेळेला तुम्हाला अंडरस्टँडिंग लेवल तुमची जास्त वाढणार. एन्व्हायरमेंटल किंवा सॅनिटेशनसाठी कोणते प्रोग्राम आहे, मेडिकल प्रॉब्लेम कोणते कोणते किंवा पॉप्युलेशन प्रॉब्लेम कोणते कोणते, आपण एक एक करून सर्व काही बघूयात. ओके, त्यानंतर आहे कम्युनिकेबल प्रॉब्लेम. कम्युनिकेबल डिसीज इट कंटिन्यू to be a major problem in India. Disease considered to be as a great importance today are. ओके, कम्युनिकेबल हा सगळ्यात मेजर प्रॉब्लेम आहे आपल्या इंडियातला. ओके, हा कंटिन्युअसली स्प्रेड होत राहतो आहे. ओके, त्या ठिकाणी आपण काय काय कोणते कोणते कम्युनिकेबल प्रॉब्लेम आहे आपण त्या ठिकाणी बघूया सध्या. किंवा मी तुमचा प्रिव्हियस तुम्ही लेक्चर बघू शकतात की हेल्थ प्रोग्राम किंवा नॅशनल हेल्थ प्रोग्राममध्ये सुद्धा आपण या ठिकाणचे टाईपचे प्रॉब्लेम आपण त्या ठिकाणी बघितलं. तुम्ही त्या व्हिडिओमधून सुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी कळू शकते कोणते कोणते प्रोग्राम होते. आपण ते कंटिन्यू करतो आहे. मलेरिया हा कम्युनिकेबल प्रॉब्लेम आहे. मलेरिया कंटिन्यूस टू बी अ मेजर हेल्थ प्रॉब्लेम इन इंडिया. ओके, सिम्पल आहे. मलेरिया हा सर्वांना माहिती और जास्त जर का बघितलं आपण सम पीपल किती सर्वाईव्ह करतात मलेरियामध्ये. खूप सारे पीपल्स पॉप्युलेशन रेटसुद्धा जास्त आहे मलेरिया लोकांना होण्याचे. ओके, the total malaria cases is the decline compared to the previous year. The proportion of P. falciparum, okay, has increased. Okay, Plasmodium falciparum आपण त्याला असं बोलू शकतो. Plasmodium vivax, Plasmodium falciparum. ओके, असे 2-4 टाईपचे आहेत. ओके, तर मलेरियामध्ये सगळ्यात जास्त जर का आपण केसेस बघितल्या तर आता डिक्लाइन केसेस होत आहे.
पण जर का ॲज पर आपण प्रोपोर्शनल केलं किंवा प्लाझ्मोडियम फॅल्सिफॅरम हा टाईप आहे मलेरियाचा, किंवा हा जी जो हा मॉस्किटो आहे ओके, हा स्प्रेड होतो आहे ओके, किंवा आपण त्याला प्लाझ्मोडियम फॅल्सिफॅरम हा सगळ्यात जास्त इन्क्रीज होणारा मलेरियाचा टाईप आहे ओके. मलेरिया केसेस हॅव इन्क्रीज इन नॉर्थ ईस्ट स्टेट, MP, झारखंड आणि आंध्र ओके. जास्त करून मलेरिया कुठे इन्क्रीज होतो, मलेरियाचे केसेस कुठे आपल्याला बघायला भेटतात, नॉर्थ ईस्टमध्ये असेल किंवा मध्य प्रदेश असेल किंवा झारखंड असेल किंवा आंध्र प्रदेश असेल ओके. ह्या साईडला आपल्याला जास्त करून मलेरियाचे केसेस बघायला भेटतात ओके. त्यानंतर आपण बघणार आहे ट्युबरक्युलोसिस. ट्युबरक्युलोसिस हा सेकंड नंबरला कम्युनिकेबल डिसीजेस आहे किंवा कम्युनिकेबल प्रॉब्लेम आहे. ट्युबरक्युलोसिस रिमेन्स अ पब्लिक हेल्थ प्रॉब्लेम विच इज इंडिया अकाउंटिंग फॉर 1/5 ऑफ द वर्ल्ड इन्सिडन्स ओके. आपण ट्युबरक्युलोसिससुद्धा हा कम्युनिकेबल प्रॉब्लेम हा मोर अमाऊंट किंवा जास्त प्रमाणामध्ये स्प्रेड होतो आहे ओके पीपल्समध्ये. याची रिकव्हरी रेटसुद्धा जास्त वेळ टाईम पिरियडपर्यंत आहे, म्हणून आपण याला कम्युनिकेबल म्हणजे हा पर्सन टू पर्सन स्प्रेड होतो, आपण त्याला कम्युनिकेबल डिसीज बोलतो किंवा कम्युनिकेबल प्रॉब्लेम बोलतो. आता आपण मलेरिया बघितलं तर आपण मलेरियाचा प्रोग्राम बघणार कम्युनिकेबल डिसीजमध्ये ओके. त्यानंतर आपण ट्युबरक्युलोसिसचा प्रोग्रामसुद्धा आपण इन डिटेल स्टडी करणार, केव्हा लॉन्च झाला केव्हा नाही ओके. हे जस्ट तुम्हाला हे बेसिक इन्फॉर्मेशन आहे, त्यानंतर तुम्हाला हायर इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड करण्यात येईल ओके माझ्याकडून. कारण की माझे टेक्निक असेच आहे, कारण की ज्यावेळेला तुम्ही स्मॉल किंवा एखादा तुमचा कन्सेप्ट क्लिअर असला त्यानंतर मग तुम्हाला एखादी गोष्ट सांगितली, एखादा प्रोग्राम सांगितला ओके ट्युबरक्युलोसिसबद्दल, तुमची अंडरस्टँडिंग पॉवर नंतर इन्क्रीज होणार ओके. एव्हरी इयर अबाउट 2.6 मिलियन पर्सन डेव्हलप द ट्युबरक्युलोसिस. किती 1 इयर्स, प्रत्येक वर्षी किती 2.6 मिलियन पर्सन म्हणजे काय होते ट्युबरक्युलोसिस फॉर्म होते ओके. तुम्ही बघू शकता समटाईम्स वार्डमध्ये असेल किंवा कम्युनिटीमध्ये असेल, 1 पर्सनला ट्युबरक्युलोसिस झाला तर त्याला आयसोलायझेशन करतात ओके. त्या लेवलला ट्रीटमेंट प्रोव्हाइड नाही होत ओके. जे पण आपण त्यांचे टॅबलेट्स आहे ओके, जे पण त्यांचे रुटीन टाईम पिरियडपर्यंत जे 6 मंथ टाईम पिरियडपर्यंत आपण त्यांना रिकव्हरी टाईम दिलेला आहे ओके. त्या टाईम पिरियडपर्यंत जर का पेशंट अलोन किंवा असं आयसोलेशनमध्ये नाही राहू शकत जास्त वेळ. आता तुम्ही पण समजा ट्रॅव्हलिंग करतात, तुम्ही कुठं कम्युनिटी व्हिजिट करता, तुम्हालासुद्धा माहीत राहणार नाही की हा पर्सनला TB आहे का नाही ओके. ज्यावेळेला तुम्ही हिस्ट्री कलेक्शन करसाल त्यानंतर तुम्हाला माहिती पडू शकतं मेडिकल प्रॉब्लेम काही पेशंटला आहे का ओके. कारण की सगळ्यात जास्त रेट जर का आपण बघितलं ट्युबरक्युलोसिस जास्त स्प्रेड होते. तुम्ही जेव्हा ट्रॅव्हलिंग करतात तुम्हाला माहीत नाही अननोन पर्सन कफ वगैरे कफिंग करतात ओके, किंवा त्यांना ब्रिदिंग डिफिकल्टी होती, त्यामुळे तुम्हाला इझिली तो स्प्रेड होतो तुमच्यामध्ये ओके. तुम्हालासुद्धा माहीत राहत नाही, मग त्यामुळे जास्त लोकांची जी रेट आहे ट्युबरक्युलोसिसची ते इन्क्रीज झालेली आहे. 0.24 मिलियन पीपल आर डाय ऑफ TB इन एव्हरी इयर्स ओके. 0.24 पीपल डाय होतात ओके आपल्या इंडियामध्ये. 24 मिलियन ऑफ पीपल 0.24 मिलियन पीपल आर डाय इन टू TB इन एव्हरी इयर्स. प्रत्येक वर्षी 0.24 पीपल काय होत आहे, डाय होत आहे ओके. फॉर कशामुळे ट्युबरक्युलोसिसमुळे. डायरियल डिसीज असेल, डायरिया डिसीजसुद्धा हा कम्युनिकेबल प्रॉब्लेम आहे. डायरियल डिसीज हॅज कन्सिस्ट वन ऑफ द मेजर कॉज ऑफ मॉर्बिडिटी अँड मॉर्टिलिटी ओके, स्पेशली इन चिल्ड्रन्स बिलो 5 इयर्स ऑफ एज ओके. जर का आपण बघितलं डायरियाचं जे मेन प्रॉब्लेम सफर करतात ते स्मॉल किंवा स्कूल गोईंग चिल्ड्रन्स किंवा अंडर 5 इयर्स चिल्ड्रन्स त्यामध्ये सफर करतात ओके. त्यांच्यामुळे सुद्धा त्यांची डेथ होण्याचे चान्सेस जास्त आहे ओके. 10.76 मिलियन केसेस ऑफ डायरियल इच इयर ओके. 10.76 मिलियन जे केसेस आहे इंडियामध्ये ते डायरियल केसेस फॉर्म होतात प्रत्येक वर्षी ओके. त्यानंतर आपण बघणार आहे लेप्रसी किंवा लेप्रसी म्हणजे हा पण एक कम्युनिकेबल डिसीज आहे ओके, की कम्युनिकेबल प्रॉब्लेम आहे. लेप्रसी इज अनदर इम्पॉर्टंट पब्लिक हेल्थ प्रॉब्लेम इन इंडिया ओके. ड्युरिंग द इयर 2030 to 2040, total of 1.27 lakh new cases were detected, out of which child cases were 9.49% in total of population okay. Total of 1.27 of new cases म्हणून ओके. लेप्रसी हा सुद्धा लेप्रसी आपण कंट्रोल प्रोग्रामसुद्धा हा बघणार आहेत. स्किन डिसीजेस ह्या रिलेटेड. इन इंडिया अचीव द गोल ऑफ लेप्रसी एलिमिनेशन ॲट द नॅशनल लेवल ओके. नॅशनल लेवलला आपण हा प्रोग्राम प्रिव्हेन्शनसाठी यांनी लॉन्च केला होता इन 2014 नंतर ओके. आपण या ठिकाणी इन डिटेल बघणार आहेत, ते प्रोग्राममध्ये आपण इन डिटेल बघू ओके. आपल्याला जस्ट इन्फॉर्मेशन पाहिजे, कम्युनिकेबल प्रॉब्लेम कोणते, नॉन कम्युनिकेबल कोणते, न्यूट्रिशनल कोणते, एन्व्हायरमेंटल कोणते आणि पॉप्युलेशनचे कोणते कोणते प्रॉब्लेम आपल्याला सध्या बघायला भेटतात. आपल्याला जस्ट बेसिक इन्फॉर्मेशन आपल्याला अंडरस्टँडिंग करायची. तर प्रॉब्लेम ऑफ आता फिलियारिसिस आपण बघणार आहेत. The problem of filaria remains endemic about 250 of district in 20 states ओके. आपण बघतोय आता फिलियारिसिस सुद्धा हा कम्युनिकेबल प्रॉब्लेम आहे. द एलिमिनेशन ऑफ द
LF of the Government of India has launched the nationwide annual mass drugs administration, which annual single dose of uh, diethylcar, okay, bemazine citrates tablets in addition of scaling up of home-based food care and hydrocele operation, okay. In 2012 to 50 endemic district implementation MDA, targeting a population of about 554 million with the coverage of the rate is 87%, ओके. त्यानंतर फिलेरियासुद्धा आपण बघितलं डिस्ट्रिक्ट 250 डिस्ट्रिक्टमध्ये हा एंडेमिक प्रॉब्लेम बनलेला आहे, ओके. समटाईम्स जेव्हा आपण ॲडमिनिस्ट्रेशन करतो मास ड्रग्स असेल, ओके, त्या टाईपमध्ये सुद्धा कम्युनिकेबल प्रॉब्लेम जास्त फॉर्म होतात. समटाईम्स आपण बेसिक फूड केअर जर का देत असेल आपण त्या टॅबलेटसोबत किंवा हायड्रोसिल ऑपरेशन असेल, ओके, हे आपण प्रॉपरली फॉलो करतो त्यामध्ये. आता आपण बघणार आहे प्रॉब्लेम ऑफ एड्स इज स्टेबल पेशंट, ओके. आता आपण याच्यापर्यंत बघितलं, आपण तिथून बघितलं लेप्रसी, नंतर आपण बघितलं फिलेरियासिस, त्यानंतर आपण बघणार आहेत एड्स कंट्रोल प्रोग्राम, ओके. एड्स HIV एड्स असेल त्यामध्ये, ओके. त्यानंतर एड्स प्रॉब्लेम असेल, ओके. एड्स प्रॉब्लेम हा सुद्धा कम्युनिकेबल प्रॉब्लेम आहे, ओके. इट इज एस्टिमेटेड दॅट बाय ऑफ इयर 2012 देर वर अबाउट 2.08 मिलियन HIV पॉझिटिव्ह केसेस इन द कंट्री, ओके. इन 2012मध्ये 2.08 मिलियन HIV केसेस पॉझिटिव्ह झाले होते, ओके. त्यानंतर अदर्स कोणते कोणते प्रॉब्लेम आहे कम्युनिकेबल, काला आजार असेल, मेनिंजायटिस असेल, इन्फ्लॅमेशन ऑफ ब्रेन असेल, ओके, व्हायरल हिपॅटायटिस असेल, ओके, जॅपनीज एन्सिपेटायटिस असेल, ओके, डेंग्यू असेल, फीवर असेल, एंटेरिक फीवर असेल, ओके, किंवा हेल्मेंटेस इन्फेस्टेशन असेल, ओके, किंवा अजून इम्पॉर्टंट communicable disease problem in India. There are a problem can overcome by such of measures and manipulation of environment practices, preventing medicine and improvement of standard of living, ओके. तर आता हे जे अदर्स आपण जे प्रॉब्लेम आहे ते आपण क्युरेबल ट्रीटमेंट आहे, ओके. म्हणजे आपण त्यांना शॉर्ट टाईम पिरियडमध्ये सुद्धा आपण त्यांना प्रॉपरली ट्रीटमेंट देऊन रिड्यूस करू शकतो. त्यानंतर आपण बघणार आहेत, ओके. त्यानंतर न्यूट्रिशनल प्रॉब्लेम असेल, ओके. आपण नॉन कम्युनिकेबल प्रॉब्लेम बघतोय. आतापर्यंत आपण कम्युनिकेबल प्रॉब्लेम बघितलं, तर आपण नॉन कम्युनिकेबल प्रॉब्लेम बघतोय. नॉन कम्युनिकेबल डिसीज स्पेशली डायबिटीस मराठ्यात असेल तो नॉन कम्युनिकेबल आहे. त्यानंतर कार्डिओव्हॅस्क्युलर डिसऑर्डर असेल किंवा कॅन्सर, स्ट्रोक, क्रोनिक लंग डिसीज असेल, हॅव एमर्जन्स ॲज मेजर पब्लिक हेल्थ प्रॉब्लेम ड्यू टू अन एजिंग पॉप्युलेशन अँड एन्व्हायरमेंटली driven as a change behavior, okay. Cancer has become an important public health problem in India, was estimated 7 and 9 lakh of cases occurring in every year. In India, more than 12 million people are blind. Most of the district hospitals have also post dental surgeon, but they lack of equipment of machinery, okay. तर या ठिकाणी आपण नॉन कम्युनिकेबल प्रॉब्लेम बघणार आहे, जसं की कार्डिओव्हॅस्क्युलर डिसीज असेल किंवा डायबिटीस मलाटिस असेल, कॅन्सर असेल किंवा स्ट्रोक असेल किंवा लंग्स कॅन्सर असेल किंवा लंग डिसीज असेल, ओके. ह्या टाईपचे आपल्याला ते नॉन कम्युनिकेबल आहे, म्हणजे जे 1 पर्सन टू अनदर पर्सनमध्ये स्प्रेड होऊ शकत नाही, ओके. त्यामध्ये जर का आपण कॅन्सरची रेट बघितली तर 7 and 9 लॅक ऑफ केसेस नवीन रेडी होतात प्रत्येक वर्षी. आणि जर का आपण इंडियामध्ये बघितलं तर 12 मिलियन ऑफ पीपल्स जे आहेत ते ब्लाइंड होतात, ओके, ॲज पर त्यांच्या एज ग्रुपनुसार किंवा चिल्ड्रन्समध्ये सुद्धा आपण बघू शकतो. आता न्यूट्रिशनल प्रॉब्लेम आपण या ठिकाणी बघणार आहेत. Nutritional problem of the Indian society is a dual society, consist of small group as well as feed and very large group of unnourished, okay. The specific nutrition problem in the country are कॅसल प्रोटीन एनर्जी malnutrition असणार आहेत, ओके, malnutrition असणार आहेत, क्वॉशुकर असणार आहेत, मॅरास्मस असणार आहेत, ओके, किंवा अजून रिलेटेड ह्या 2-4च गोष्टी आहेत ज्या की न्यूट्रिशनल डेफिशियन्सी प्रॉब्लेम असणार आहेत, जसं की ॲनिमिया असणार आहेत, ओके, अंडरवेट असणार आहेत, ओके. ह्या न्यूट्रिशनल प्रॉब्लेम आहे ज्याच्यामुळे आपण प्रॉब्लेम सफर करू शकतो पीपल, ओके. त्यानंतर आहे प्रोटीन एनर्जी मालन्यूट्रिशन आहे, ओके, न्यूट्रिशनल प्रॉब्लेम. लो बर्थ वेट आहे, ओके, झिरोपथॅल्मिया आहे, ओके, न्यूट्रिशनल ॲनिमिया आहे, आयोडीन डेफिशियन्सी आहे, ओके. या टाईपचे आपण न्यूट्रिशनल प्रॉब्लेम बघणार आहेत. त्यानंतर आपण बघणार आहे सॅनिटेशनल प्रॉब्लेम, म्हणजे एन्व्हायरमेंटल सॅनिटेशन प्रॉब्लेम कोणते कोणते. इट इज अ प्रॉब्लेम डिफिकल्ट प्रॉब्लेम टू टॅकल इन द कंट्री. Perhaps the environmental sanitation problem, which is multifaceted and multifactorial,
Sanitation is the hygienic means of promoting health throughout the prevention of human contact, the hazard waste. Okay, hazards can be physical, microbiological, biological and chemical agent diseases. Okay, sometimes जे पण एन्व्हायरमेंटल जे आपण प्रॉब्लेम आहे ओके, त्या एन्व्हायरमेंटल प्रॉब्लेम म्हणजे कोणते कोणते इक्विपमेंट आहे किंवा कोणत्या कोणत्या गोष्टीमुळे आपल्याला ते प्रॉब्लेम होऊ शकतात. जसे की हजार्डस मटेरियल असेल ओके, प्रॉपरली एन्व्हायरमेंटली नाही हायजेनिक असेल ओके, किंवा मल्टीफॅक्शनल किंवा मल्टीफॅक्टेड प्रॉब्लेम असेल किंवा मल्टीफॅक्टेड जे इक्विपमेंट आहे ओके, मल्टीफॅक्शनल जे इक्विपमेंट आहे किंवा सॅनिटेशन अनहायजेनिक एन्व्हायरमेंट आहे ओके, त्यामुळे सुद्धा आपल्याला ते प्रॉब्लेम बघायला दिसून येतात. जसे की हजार्ड कॅन बी फिजिकल असेल, जे हजार्डस मटेरियल आहे त्यांच्यामुळे सुद्धा होऊ शकतं, फिजिकल असेल किंवा समटाईम्स मायक्रोबायोलॉजिकल असेल, काय वेस्ट मटेरियल असेल किंवा बायोलॉजिकल असेल, पॅथोजन वगैरे असेल किंवा केमिकल एजंट असेल, त्यामुळे सुद्धा सॅनिटेशनल प्रॉब्लेम आपल्याला बघायला भेटतात. दिस आर द कम्प्लिटली व्हॅनिसेस फॉर द ॲज पर द त्यांचं प्रॅक्टिकलनुसार जर का बघायला गेलं तर इट इज एस्टिमेटेड दॅट 1 in every 10 डेथ्स इन इंडिया विलेजेस इज लिंक ॲट द सॅनिटेशन अँड हायजेनिक. अनहायजेनिक जर का आपण बघितलं तर 1 in every 10 डेथ्स म्हणजे 10 पीपलपैकी 10 विलेजेसपैकी 1 पर्सन म्हणजे तरी डेट होती फॉर द सॅनिटेशन अँड हायजेनिकसाठी. इन 2012 मिनिस्टर ऑफ डेव्हलपमेंट स्टेटेड हॅज India has the world largest open air toilet. Okay, sometimes people will be ओपन एअर टॉयलेटिंग करत होते, त्याच्यामुळे सुद्धा जास्त प्रमाणामध्ये अनहायजेनिक किंवा एन्व्हायरमेंटल सॅनिटेशन प्रॉपरली नव्हतं, तर त्यामुळे सुद्धा पीपल्समध्ये डेथ होत होती. दिस ऑफ द ग्रेटर कॉन्सर्न ॲज द डेथ फ्रॉम डायरिया असेल, कारण की अनसेफ वॉटर ड्रिंकिंग असणार आहेत ओके, पुअर सॅनिटेशन असणार आहेत, पुअर हायजेनिक असणार आहेत, इनॲडिक्वेट सॅनिटेशनमुळे सुद्धा ह्या ठिकाणचे डिसीजेस प्रिव्हेंट होऊ शकतात. ओके, त्यानंतर मेडिकल प्रॉब्लेम इंडिया हॅज अ नॅशनल हेल्थ पॉलिसी, इट डज नॉट हॅव अ नॅशनल हेल्थ सर्व्हिसेस. द फायनान्शियल रिसोर्सेस आर कन्सिडर inadequate to furnish the cost of running such as services. The government spending on the health care is grossly inadequate. It spends about 1% of the national GDP on the health care. Okay, त्या जर का आपण मेडिकल प्रॉब्लेम बघितलं तर खूप प्रमाणामध्ये मेडिकल प्रॉब्लेमसुद्धा आपल्याला बघायला भेटतात. पण त्या ठिकाणी गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने काय केलं आहे, पॉलिसीज अप्लाय केल्या आहे ओके. समटाईम जे पण मेडिकल कंडिशनमुळं पर्सन किंवा पीपल्स पॉप्युलेशन सफर होत असेल, त्यांना प्रॉपरली ट्रीटमेंट प्रोव्हाइड केली, प्रॉपरली स्कीम्स अप्लाय केल्या. त्या स्कीम्स अप्लाय केल्यामुळं फ्री ऑफ कॉस्ट ऑफ त्यांनी सर्जरी प्रोव्हाइड केल्या. त्यामुळे कुठेतरीसुद्धा आपण हेल्थकेअर प्रॉब्लेम मेडिकल प्रॉब्लेम त्यामध्ये कमी बघून येतात ओके. त्यानंतर ओव्हर क्राऊडेड हॉस्पिटल्स असेल, त्यामुळे सुद्धा मेडिकल प्रॉब्लेम आपल्याला जास्त बघायला भेटू शकतात ओके. त्यानंतर लॅक ऑफ मॅनपॉवर आहे इन हॉस्पिटल, गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये जर का आपण बघितलं लॅक ऑफ मॅनपॉवर, पॉप्युलेशन जास्त आहे, पेशंट जास्त आहे, पण जी पॉवर आहे ओके, जी मॅनपॉवर आहे ओके ती कमी आहे. इनॲडव्हिकेट अवेलेबिलिटी अँड ॲक्सेसिबिलिटी, इम्प्रॉपर अवेलेबिलिटी ऑफ इक्विपमेंट प्रॉपरली नसेल गव्हर्नमेंट हॉस्पिटलला ओके, किंवा ॲक्सेसिबिलिटी नसेल त्याला प्रॉपरली ओके, तर त्या ठिकाणीसुद्धा आपल्याला मेडिकल प्रॉब्लेम बघायला भेटतात. त्यानंतर पॉप्युलेशन प्रॉब्लेम जर का आपण बघायला गेलो, पॉप्युलेशन प्रॉब्लेम इज वन ऑफ द मेजर प्रॉब्लेम इन इंडिया दॅट इज कॉल्ड ऑफ पॉप्युलेशन एक्सप्लोजन आपण त्याला बोलू शकतो. इन 2011 एस्टिमेटेड दॅट इंडिया विथ 1 crore 100 crore 22 crore ओके 20 lakh ओके, ॲज पर 1.22 बिलियन म्हणजे 122 करोड पॉप्युलेशन होती इंडियामध्ये. सेकंड मोस्ट पॉप्युलेशन होती इन द वर्ल्ड ऑफ कंट्री म्हणजे आपले बोथ डोमेस्टिक अँड ग्लोबल पॉप्युलेशन. ग्रोथ इज ॲडिंग टू कॉन्फ्लिक्ट ओव्हर वॉटर, एनर्जी, फूड, ओपन स्पेस अँड वाईडनेस, ट्रान्सपोर्टेशन ओके, इन्फ्रास्ट्रक्चर, स्कूल रूम्स अँड न्यूमरस अदर. पॉप्युलेशनमुळे सुद्धा आपल्याला पॉप्युलेशन प्रॉब्लेम होऊ शकतात. इम्प्रॉपरली ट्रान्सपोर्टेशन असणार ओके, जास्त ओव्हर क्राऊडेड असणार आहेत, एनर्जी, फूड आपल्याला कमी प्रमाणात भेटू शकतात ओव्हर पॉप्युलेशन झाल्यामुळं. स्कूल्स असेल, इन्फ्रास्ट्रक्चर असेल, होम्स असेल ओके, स्पेस असेल, ओपन स्पेस असेल किंवा न्यूमरस हेल्थ अदर प्रॉब्लेम असेल ओके, त्या ठिकाणी आपल्याला प्रॉब्लेम बघायला भेटतात. इन डेव्हलपिंग कंट्री लार्ज साईज ऑफ इज अ मेजर कॉज ऑफ पॉवर्टी अँड पुअर हेल्थ ओके. त्या ठिकाणी आपल्याला इन्क्रीजिंग पॉप्युलेशन असलं तर इम्पॉर्टंट आपल्याला कोणते कॉज त्यावर अफेक्ट होतात. पॉवर्टी आपल्याला बघायला भेटणार, गरिबी. त्यानंतर पुअर हेल्थ ऑफ पर्सन ओके, पुअर हेल्थ ऑफ पर्सन असेल तर ज्यावेळेला इन्क्रीजिंग पॉप्युलेशन होणार, पॉप्युलेशन प्रॉब्लेममुळं इम्प्रॉपर ऑफ हेल्थ डाएट असणार ओके, प्रॉपरली सॅनिटेशन होणार नाही ओके, पॉवर्टी होणार. करंटली द ग्रोथ रेट ऑफ इंडिया इज 1.8 ओके.
जर का आपण अशाच प्रमाणात जर का पॉप्युलेशन ग्रोथ होत राहिली तर जे पण आपल्याला भेटणार आहे, ओके, जे पण आपल्याला ग्लोबली जे भेटणार आहे, ओके, जसं की आपण बघू शकतो की एनर्जी पोर्ट या ठिकाणी लॅकअप होणार. ओके, त्यानंतर रेफरन्स ऑफ यू विल बी रेफर द टेक्स्टबुक्स. टेक्स्टबुकचे नाव आहे की हे पार्क तुम्ही करू शकतात RP किंवा वीरभद्रपा, तुम्ही या टाईपचे बुक यूज करू शकतात फॉर द कम्युनिटी हेल्थ नर्सिंगसाठी. ओके, आजचा आपला टॉपिक होता. आपण त्यामध्ये बघितले प्रॉब्लेम, न्यूट्रिशनल प्रॉब्लेम. ओके, आजचा आपला टॉपिक होता हेल्थ प्रॉब्लेम इन इंडिया. फर्स्टून आपण बघितलं कम्युनिकेबल अँड नॉन कम्युनिकेबल प्रॉब्लेम. कम्युनिकेबलमध्ये बघितलं मलेरिया, फिलेरियासिस असेल किंवा डेंग्यू असेल, ओके, अदर डिसीज असेल, ट्युबरक्युलोसिस असणार, ओके, किंवा HIV एड्स असणार आहेत. ओके, कम्युनिकेबल. नॉन कम्युनिकेबल म्हणजे काय, जे की नॉट स्प्रेड टू अदर्सवर स्प्रेड होत नाही. ओके, जसं की डायबिटीस मेलाइटस असेल, कार्डिओव्हास्क्युलर डिसऑर्डर असेल, ओके, रेस्पिरेटरी डिसऑर्डर्स असेल. ओके, त्यानंतर न्यूट्रिशनल प्रॉब्लेम आपण बघितलं, प्रोटीन एनर्जी माल न्यूट्रिशन असेल, ओके, ॲनिमिया असेल, ओके, एन्व्हायरमेंटल अँड सॅनिटेशन प्रॉब्लेम असेल, पुअर एन्व्हायरमेंटल सॅनिटेशन असेल, ओके, समटाईम्स ऑफ बायोहजार्ड्स अफेक्ट करणार, ओके, एन्व्हायरमेंटवर. त्यानंतर मेडिकल प्रॉब्लेम आपण बघितली, ओके, लॅक ऑफ मेडिकल इक्विपमेंट असेल, ओके, ज्या हॉस्पिटल्समध्ये आपण ॲडमिटेड होणार. ओके, पॉप्युलेशन प्रॉब्लेम आपण बघितली, इन्क्रीज इन पॉप्युलेशन लेवल असणार आहे. इंडिया इज द लार्जेस्ट मोस्ट कंट्री, त्यामध्ये पॉप्युलेशन इन्क्रीज होते. ओके, त्यामुळे सुद्धा आपल्याला जी पण मूलभूत गरजा आहे आपल्या, त्या प्रॉपरली आपल्याला भेटणार नाही. ओके, कॉन्फ्लिक्ट त्या ठिकाणी खूप होणार जर का पॉप्युलेशन इन्क्रीज होत राहिली तर. ओके, आपला तो टॉपिक होता हेल्थ प्रॉब्लेम इन इंडिया. या ठिकाणी हा कव्हर झालेला आहे. आपण आता प्रोग्रामकडे वळूया, कारण की आपल्याला या ठिकाणी खूप अंडरस्टँडिंग पाहिजेत. कम्युनिकेबल प्रॉब्लेम कोणते, नॉन कम्युनिकेबल प्रॉब्लेम कोणते, किंवा त्याचे प्रोग्राम कोणते कोणते लॉन्च केले होते गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने. त्यानंतर न्यूट्रिशनल प्रॉब्लेमचे सुद्धा आपल्याला हे चेक करायचे, कोणते कोणते प्रोग्राम आहे. ऑल टाईपचे आपल्याला प्रोग्राम बघायचे त्या ठिकाणी. पॉप्युलेशन रिलेटेड प्रोग्राम असेल, मेडिकल रिलेटेड प्रोग्राम असेल, एन्व्हायरमेंटल अँड सॅनिटेशन रिलेटेड प्रोग्राम असेल, कम्युनिकेबल किंवा नॉन कम्युनिकेबल रिलेटेड प्रोग्राम असेल, न्यूट्रिशनबद्दल प्रोग्राम असेल. ओके, आता आपण या ठिकाणी एक एक करून बघूयात. ओके, तर आजचा आपला टॉपिक होता हा संपला आहे. काही डाऊट असेल ते विचारू शकता. तुम्ही लेक्चर अटेंड केलं त्यासाठी तुमचं सर्वांचं धन्यवाद. थँक्यू सो मच.